महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोग पीठे तटे विमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्यम तिष्ठत मांडकंडम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। कासाय वस्त्रकर दंडधारिण कमंडल पद्मकरण शंखं चक्रगदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराज शरण प्रपंदे। अंजनी गर्भ संभूत कपींद्र सचिवत्तम राम प्रिय नमस्तुभ्यं हनुमारुति सर्वदा। मनोनी थोरपणा पराची सांडिजे उत्पत्ती आगवी विसरीजे। जय जगा दाखुटे होये जय तै जवळीक माझी। प्रस्तुत सेवेला घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीतील 9,378 क्रमांकाची ओवी। ओवी घेण्याच्या पाठीमाग प्रतिपाद्य विषय आजपर्यंत चाललेला कार्यक्रम आहे त्या अनुषंगानं रात्री महाराजांचं कीर्तन झालं। त्या कीर्तनामध्ये जो अभंग घेतला त्या अभंगाला अनुसरून ओवी घेण्याचा प्रयत्न करीत आहे। या ओवीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की म्हणून थोरपणा परासांडीजे। थोरपणा म्हणजे मोठेपणा अहंकार हा टाकाय सांगितलेला आहे। म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये थोरपणा नको आहे आणि तो थोरपणाच आपल्या जीवनात नाश करीत असतो म्हणून तो त्या ठिकाणी थोरपणा टाकाय सांगितलेला आहे। आणि उत्पत्ती आगे विसरीजी म्हणजे जन्म मरणाचं जे राडगाड आहे ते विसराय सांगितलेले। आणि पुढं भगवान अर्जुनाला सांगतात जय जगा दाखुटे उईजे ते जवळीक माझी। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की जगाला धाकतो म्हणजे लहानपणा घे आणि त्यावेळेस माझी जवळीक होईल। रात्री महाराजांनी अभंग घेतला होता कुठला भावी गावे गीत सिद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी सुलभ उपाय। हा सुलभ उपाय सांगितलेला होता। त्या अनुषंगाने म्हणलं आपण काय प्रवचन कुठल्या विषयावर घ्यावं त्याला अनुसरून घेतलं म्हणजे त्या विषयाची मार्मिकता पुढे चालू होते। म्हणून या ठिकाणी आज अखंड हरिनाम सप्ताह 17 वर्षात महादेवाच्या शंभू कावडीच्या योजनेतून किंवा सोहळ्यातून हा चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह। आणि या सप्त्यात माझ्यासारख्या पामराला 4थ्या दिवसाचे आमचे परममित्र हरिभक्त परायण ज्ञानदेव माऊली छोडकर यांनी आणि ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे सेवा आलेली आहे। तर मी त्यांचा सदस्य ऋणी आहे आणि सेवेला सुरुवात करीत आहे। या ठिकाणी मनोनी तोरपणा परा सांडीजे येत उत्पत्ती या गवी विसरीजे जय जगा दाखुटे होईजे। प्रस्तुत सेवेला घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील 378 क्रमांकाची ओवी असून या ओवीचा प्रतिपाद्य विषय की सकल जगताला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी हे ज्ञानोबा यांच्या म्हणजे भगवान परमात्म्याच्या कृपेने या ठिकाणी जे गीतेचं पारायण चाललेलं होतं त्या गीतेच्या ह्याच्यामध्ये भगवान अर्जुनाला सांगत असताना या ठिकाणी त्या प्रकारचा विषय आला आणि त्या विषयाच्या अनुषंगानं ते सांगतात हे देवा तुझी आम्हाला कशी रे जवळीक साधता येईल तू आमचा कसा होशील। आम्ही तर भक्ती करतो तुझे नामचिंतन करतो आमची उणीव काय त्याच्यामध्ये ते आम्हाला कळाली पाहिजे। तेव्हा भगवंत अर्जुनाला सांगतात अरे बाबा
सर्व दोषामध्ये अहंकार नावाचा मोठा दोष आहे. काम क्रोध शरीर विकार माणसाकडे प्रत्येकाकडेच आहे, नाही का. जन्मानंतर मनुष्य 3 गुणांनी प्राप्त होत असतो, रज सात्विक आणि तम. या 3 गुणामध्ये सुद्धा मनुष्याचे जीवाची हानी आहे. जरी सात्विक असला तरी त्यामध्ये सुद्धा अहंकार आहे. आणि तो अहंकार कशा प्रकारे, तो कोणाला सत्ता असेल सत्तेचा अहंकार आहे, कोणाला पैशाची धुंदी, कोणाला बलवानाची मी बलवान आहे, मी कोणीतरी मोठा आहे, याच्या अनुषंगाने त्याला जो अहंकार येतो तो अहंकार हा धुंदीवाचक आहे. माणसाला कारुण्याची धुंदी आहे, सत्तेची धुंदी आहे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात, तो का म्हणे हे लोकीच्या व्यवहारी नका डोळे धोड भरून राहो. महाराज सांगतात की बाबा हो, या ठिकाणी जन्माला आल्यानंतर धुंदीवाचक शब्द, धूर हा धुंदीवाचक आहे. आणि तुम्ही धुंदीत राहू नका. का धुंदीत राहू नका? की माझी जर प्राप्ती करायची करून घ्यायची असेल करून, तर तुम्हाला मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला आचरण करावं लागेल, मी सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. अशा अनुषंगानं हा या ठिकाणी हा विषय आहे की प्रत्येक जीवाचं जर जन्मानंतर दुःख आहे आणि दुःखाचं ते रूपांतर सुखामध्ये करण्याकरता रात्रंदिवस तुमचा आमचा 8 तास आहे. भगवंताचं नामचिंतन चालू आहे, कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, काकडा चालू आहे, हरिपाठ चालू आहे, अनेक वर्षे सप्ताह चालले. पण त्या सप्त्यामधून एवढं कार्यक्रम चालून सुद्धा आपणाला त्यामधून देव भेटत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आणि देव भेटी न झाल्यामुळे विसरले त्याची हानी, पद्धतीन 84 खाणी. पुन्हा माणसाला किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतित. अशा प्रकारचं मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि देव प्राप्तीविना या ठिकाणी आपले जन्म मरण चुकणार नाही. कारण आपुला ते देव करून जेव्हा तेने विन जीवा सुखणे रीती मायके दुःखाची जनित. एका ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, म्हणून शरण जावे सर्व व्हावे देवासी, व हा उत्तरेला पार बहु दुस्तर नदीचा. तुम्ही देवाला शरण गेल्यानंतर, देव कृपा झाल्यानंतर देव या जन्म मरणातून सोडवित असतो. म्हणून या ठिकाणी मनुष्य जीवनामध्ये संसारातच अडकलेला आहे. आणि त्या शेवटच्या क्षणाला सुद्धा मरणी जे आठवीत आहे तोची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातीची त्वा. मृत्यूच्या वेळी जर आपण आयुष्यभर जो खाटाटोप केला तोच पुढे येत असतो, नाही का. तसं आपण आयुष्यभर संसारात केला असेल, कुणाला वाईट मार्गाने बघितला असेल, अनेक प्रकारे तोच विषय पुढे येतो आणि मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्माला घालत असतो. म्हणून परमात्म्याच्या आपल्यामध्ये अंतर का पडते, त्याला कारणे आपण करतो ना. स्वयंपाक जरी 5 पक्वान्नाचा केला आणि त्याच्यात मीठच नसेल, काय उपयोग आहे त्या 5 पक्वान्नाचा? काहीच नाही. तसं भगवंताचं नामचिंतन त्याच्यामध्ये असून सुद्धा त्याच्यामध्ये जो विकार आहे त्या विकारामुळे आपलं सर्व असफल होतं. म्हणजे संसारात फलप्राप्ती होत नाही किंवा जन्म मरणाचं संसार सुटत नाही. मीठ पडलं दुधामध्ये काय होईल? दूध नासून जाईल. तसं आपण जन्माला आलो आणि आपलं आयुष्य व्यर्थ गेलं तर उपयोग काय जन्माचा? जन्मा येऊन काय केलं? मुद्दल गमावलं का? समजा व्याज बुडावलं का? काय मिळवलं का जन्माला येऊन? तर का असं होतंय याच्यासाठी ज्ञानोबरायांनी या ओळीमध्ये म्हणून शब्द टाकलेला आहे. म्हणून आपण म्हणतो का म्हणून गेलं तर म्हणजे कारण आलं का नाही त्यासाठी? काहीतरी कारणाशिवाय म्हणून म्हणतो का आपण? अहो म्हणून मी ते असं घडलं म्हणून मी गावाला गेलो. म्हणून या शब्दाच्या पाठीमाग काही कार्यकारण संबंध आहे. एके ठिकाणी ज्ञानोबरांनी सांगितलं, म्हणून कुळ जाता आगवेचे प्रमाण. कुळ जाती विनाकारण तुम्ही आम्ही पाहिलेले कुळ जाती जसं काम धंदा केला असेल त्याच्याहून
आपण जातीपातीचं राजकारण करतो परमार्थ करत असताना, किंवा जातीपातीने हिनतोच. आपणच काय संतांच्याकडे सुद्धा पूर्वी संतांना सुद्धा झालेले. काकड्यामध्ये पहिला अभंग आहे कुठला महाराज? दुसऱ्या मालिकेत नाही द्या. निमुंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगी, कबीराचे मागे शिलेविनी. 13 चरणाचा अभंग आहे, आपल्या सर्वांचा पाठ आहे. सांगण्याचं तात्पर्य भगवान जर उंचनीचा पाहत नाही, तुम्ही आम्ही का पाहतो? इथंच परमार्थाला आपल्याला बाधक आहे, प्रतिबंध आहे. आलं लक्षात? म्हणून कोळ जात आगीचे प्रमाण ज्ञानोबराय सांगतात. एके ठिकाणी म्हणून पुन्हा शब्द वापरला, कितीतरी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणून शब्द आलेला आहे. म्हणून याचं कारण आहे, म्हणून जाणतेन गुरु बचिजो, तेने कृतकार्य होई दे, जैसे मूळ सिंचन शाखा पडली संतोषिती. म्हणजे झाडाला पाणी घातलं की ते मुळाला मिळतं, तत्वत या ठिकाणी सद्गुरु कृपेने जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाने आपला उद्धार होत असतो. म्हणून या ठिकाणी म्हणून शब्द वापरलाय, म्हणून जाणत. म्हणून कार्याशिवाय कारण घडत नाही. आपण मंडपामध्ये बसले काहीतरी कारण आहे का नाही? का नाही कारण? महादेवाची कावडीची यात्रा आहे आणि ती कावडीचा हा 16 सप्ताहात आलेला आहे. या सप्त्यामध्ये साधू संत जे सांगतात ते श्रवण करण्याकरता आपण इथं असतो. एवढा खर्च करता, आवारावे खर्च करता, त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. तुका म्हणे जन्माच्या आली सर्तक एक विठ्ठलची देखील नाही का, आजी संसार सुपर झाला गे माये देखील पाय विठोबाचे. जोपर्यंत त्या परमात्म्याचं चरण मिळत नाही, दर्शन मिळत नाही, तोपर्यंत आपला जन्म व्यर्थ आहे. भाग गेला सिन गेला उगा झाला आनंद. कवा जातो भाग आपला? आतापर्यंत आपण अट्टहास केला, तो शेवटाला गेलं, ते कार्य शेवटाला गेलं. कारणानेच करावं लागतं ना. मग ते शेवटाला गेल्यानंतर आपल्याला उरतं का परत? नदी सागराला भेटल्यानंतर परत ती माघारी फिरते का? ते सागरामध्ये समरस होऊन जात. तसं एकदा भगवंताचं दर्शन झालं, तुमचे चरण देखील भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, तर त्या संसाराची चेंबूट परिपूर्णता होत असते. म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागत नाही. देव मिळाल्यानंतर मिळवायचं राहिलं काय? ज्यासाठी रात्रंदिवस तुम्ही आम्ही वाऱ्या करतो, कथा कीर्तन करतो, भजन करतो, संसारातून वेळ काढून समज करतो, आणि नेमकं मग काय भानगडे किंवा कशामुळे तो आम्हाला हा परमात्मा भेटत नाही, त्याचं उत्तर सांगितलेले म्हणून या शब्दांनी सांगितले. म्हणून म्हणजे या ठिकाणी म्हणून हा शब्द कारणामुळे आलेला आहे. आपण सध्याकडे कुठे जातात महाराज काय म्हणजे त्या तिकडे सप्ताह चाललाय त्या गावाला म्हणून घेतलं सप्त्याला. म्हणजे याच्यामध्ये कार्यकारण संबंध आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबरायांनी भगवत प्राप्ती का होत नाही त्याचं कारण सांगितलं. या ठिकाणी काय सांगितलं? म्हणून साधका पिके पावले सारस्वत. म्हणजे ज्यांच्याकडे सारस्वताचं विद्या ज्ञान आहे अशा सद्गुरूकडे आपण गेलं पाहिजे नाही का. तसं या ठिकाणी म्हणून जाणतेन बजिजो म्हणजे जाणून केलं पाहिजे. म्हणजे कळून घेतलं पाहिजे परमार्थामध्ये. जाणून म्हणजे कसं की आपण एखादी गोष्ट जाणून घेतली तर आपल्या हातून ती चुकली जाते. काय ते समजून घेतलं पाहिजे. शाळेत सुद्धा शिक्षक शिकवताना आपण ते जाणून घेतलं तर ते उदाहरण कळणार आहे. जाणून नाही घेतलं तर काहीच कळणार नाही. तसे या ठिकाणी म्हणून थोरपणा पराची सान्निध्ये या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात की थोरपणा टाकून द्या. आता थोरपणा म्हणजे काय? थोरपणा म्हणजे काय तर थोरपणा म्हणजे मोठेपणा. मनुष्य जेव्हा आलेला जन्मानंतर प्रत्येकाकडे तो थोरपणा आहे.
पण थोरपणामध्ये दोन प्रकार आहेत. एक अहंकार रूपी थोरपणा आणि कीर्तिरूपी थोरपणा, तो वेगळा आहे. तो का म्हणे एक मरण सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, हा थोरपणा आहे. समाजात चांगल्या गुणांनी चांगल्या प्रतीने वागून जर आपण चांगल्या गुणांनी वागत असताना त्या ठिकाणी समाज त्याला उंच पदावर नेत असतो, त्याला थोरपण म्हणतात. आणि दुसरं थोरपण, थोर होऊन मी त्याच्यामध्ये ग आला, अहंकार आला, अभिमान आला, काटा आला, मोठेपणा आला, त्याचा गर्व आला, तर तो खाली येतो. तिळवर जरी होय अभिमान, मेरू समान देवाला वाटतो, तसं मनुष्याच्या जीवनामध्ये जसं गारगोटी घासली की त्याचं काय होतो, जाळ निघतो का नाही, तसं या ठिकाणी प्रत्येक जीवामध्ये अहंकार आहे. गुप्त रूपाने सुप्त रूपाने. कुणी म्हणू नाही की मला अहंकार येत नाही, येतोच. आणि तो भगवान आणतो, तो परीक्षा घेत असतो भगवान. तो किती जरी त्याला ज्ञानी झाला, मोठा झाला, तरी एखादी गायनाचार्य असतात, एखादी पंडित असतात, कीर्तनकार असतात, ते लोक येतात, कसं काय परिवर्तन झालं माझं, कसं काय कीर्तन झालं, कसं काय चाल मी म्हणलो. अरे कोण म्हणलं? हे वदरी गोविंद तोची वदे, तुझ्या मुखामधून बोलणारा भगवान आहे. तू कोण? तू ओळखलंस का स्वतःला? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. त्या परमात्म्याचा अंश आहे, मामवंशी जीव लोको. मी परमात्म्याचं स्वरूप असताना मनुष्य मात्र स्वतःला विसरलेला, आणि विसरल्यामुळं 84 खाली पचतोय. विसरली टाळ्याची झाली थोर हानी, पचतील खाली 84च्या. त्या भगवंताला आपण विसरलोय. मी कोण आहे, मी कोण, हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण हा विचार करीत नाही, आणि केला तरी त्या पदावर जात असताना त्याला ग आल्याशिवाय राहत नाही. गरुडाला ग झाला की मी विष्णुदेवाचं वाहन आहे, भयंकर गर्व झाला, तो कुणाला मानेनच. मग त्यावेळेस गरुडाचा गर्व हरण करण्याकरता हनुमंत राहायला पाठवलं श्रीकृष्ण अवतारामध्ये, म्हणजे त्याचा गर्व हरण केला. तसे या ठिकाणी आमचे परमात्मा भगवान महादेव हे आणि पार्वती आईसा असे बसले होते. प्रभू म्हणले, तुमचं स्वरूप आम्ही जाणू शकत नाही. कशामुळे जाणू शकत नाही? तेव्हा त्या ठिकाणी भगवान शंकर सांगतात, हे प्रिय, हे पार्वती, मी जे सांगतो तुला ते ध्यानात ठेव. ह्या जगतामध्ये हा मायेचा बाजार आहे, मायेने व्यापलेला आहे. जो या मायेला तुका म्हणे माया होय दासी लागे पाय, जो त्या मायेला सारून आमुच्या प्रकृती पलीकडे, प्रकृतीच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या अंश परमात्म्याचा आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचं वास्तव आहे. ऐका नाही महाराज. आणि मग तो न कळल्यामुळं, त्याला न ओळखल्यामुळं आपण तुम्हाची सर्व गती आहे. म्हणून या ठिकाणी भगवान त्या ओळीतून सांगतात, काय सांगतात की जो मनुष्य जीवाचा संसाराला आल्यानंतर हा अहंकार काय करतो, मनुष्याचा नाश करतो, पूर्ण त्याला जाळून टाकतो. म्हणजे त्याचं असणारं अस्तित्व आहे तेच विनाश करून टाकतो. आईसाहेबांनी विचारल्यानंतर भगवान सांगतात, महादेव सांगतात की हे पार्वती, मनुष्याला जन्माला घातले मी, पण त्याला मी दिलेले दिलंय ते मी त्याच्या प्रारब्धात जे होतं ते त्याला मी दिलेलं आहे. मी काही वेगळं देत नाही. पहिले प्रारब्ध रचा पीछे रचा, तुलसी चिंता क्यों करे रे भजले भजले रघुवी. अरे का मनुष्य चिंतन करतोय? त्या परमात्म्याने आपल्याला जन्माला घातल्यानंतर आपण आलोय कशाचा हा विचार केला पाहिजे. देवे दिला देव भजन गोमटा, तो या झाला फाटा बालिकेत. आपण त्या स्वरूपाला जाण्याकरता, आत्मस्वरूपाचं ज्ञान घेऊन आपण परमात्म्यात विलीन होण्याकरता
नवीन नवीन ते परमात्म्याला ओळखण्याकरता आपण इथं आलो. आपण त्या परमात्म्याच्या शेजारी राहतो पण आपण त्याला ओळखत नाही, कारण हा मायेच्या अधीन झालेला आहे. म्हणून या ठिकाणी की भगवान सांगतात ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला त्या सत्तेमुळे त्याला समोरची व्यक्ती कोण आहे हे कळत नाही, समोर काय चाललं हे कळत नाही. एखादा बलवान असेल तर तो दुर्बल जे मनुष्य असतो त्याच्यावर तो वार केल्याशिवाय राहत नाही, कारण तो दुर्बल आहे का शक्तिवान आहे, बलवान आहे. म्हणून बलवानाने काय केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे ना. बलवान काय करतो, दुबळ्याला मासा काय करतो, मोठा मासा बारक्या माशाला खातो. तसंही माणसं काय करतात, मोठी गावागावामध्ये जे खूप प्रवृत्तीची गुंड असतात अशी जी लोक काय करतात, समाजामध्ये जे खाळांची व्यंकटी सांडू ज्ञानोबा तया सत्कर्मी रचे वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मी कुठल्या गावाबद्दल बोलत नाही, मी वैयक्तिक जनरल बोलते. तेव्हा सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी जे खरे दुष्ट आहेत, वाईट वृत्तीचे कर्म करणारे आहेत, त्यांच्या अवस्था काय होणार, ते काय करतात. ज्ञानोबा सांगतात मर्ग विधीची वाप चुकवी अन्यायाचे बीज वापवी कुकर्माचा राबू जरी करी तरी तयासारखे असंभाव्य पाप पिके आणि मग जन्म कोटी दुःख भोगणे लागे जीवा. म्हणून काय होतं, म्हणून किती वेळा जन्माला नित्य फवाळे पडी, म्हणून मनुष्याच्या जीवामागे दुःख लागलेलं आहे. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात आणि माझी प्राप्ती व्हावी म्हणून या शब्दाने या वाक्यामध्ये ओवीमध्ये त्यांनी हा शब्द घातलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात, महादेव पार्वती सांगतात, जो सत्तावान आहे त्याला अहंकार आल्याशिवाय राहत नाही, जो बलवान आहे त्याला आल्याशिवाय राहत नाही, जो विद्या आहे ज्याच्याकडे भरपूर पांडित्य पण त्याला सुद्धा अहंकार आल्याशिवाय राहत नाही. किंवा एखाद्या चांगलं कर्म करत असताना, उदाहरणार्थ सप्ताह असेल, कुठं गावामध्ये चांगल्या प्रकारचे कार्यक्रम चालू असेल, त्या पुढाऱ्याला सुद्धा वाटतं की हे माझ्यामुळेच चाललंय. गाडी बैल वाढतात पण त्या कुत्र्याला वाटतं हे माझ्यामुळे चाललंय. म्हणून अहंकार आला की ते उपयोगाचं नाही. तसं काही मंडळी सत्कर्म करतात पण त्या कर्मामध्ये बाधक होतात. तुका म्हणजे सत्कर्म व्हावे साई घातली या वय नरका जाणे. चांगलं कार्य चाललेलं त्या ठिकाणी विध्वंसक मंडळी काहीतरी निर्माण करतात, त्याच्यामध्ये फायदा काय, त्याच्यात तो जाणार आहे, समाजली जाणार आहे, कुणी तर राहणार नाही. एवढं करण्यामध्ये फायदा काय, हॉट कन्सर्न काय संबंध आहे, काय काही संबंध नाही. इंग्लिश मध्ये एक म्हणे, रिअल हॅपीनेस लाईज इन मेकिंग अदर्ससाठी. खरं सुख दुसऱ्यांना सुखी करण्यात आहे, पण आपण एकमेकांचं पाय ओढतो आणि पाय ओढल्यामुळे आपल्याला त्या परम गतीला जात असताना, कुकर्म करीत असताना आपल्या त्या कुकर्म पाप कर्मामुळे आपल्याला पुन्हा जन्माला यावं. हे भान ठेवलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही महाराज. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात काय, म्हणून थोडपणा पराची सांगितली. थोडपणा टाकला पाहिजे. थोडपणा जर टाकला नाही तर काय उपयोग नाही. याच्यामध्ये राजस्थानमध्ये त्या लोकांचं असं निशास्य बडवेळा होलेल्या बरं का, अशी पोरी होती. आता पण नाही, आता मिशीला पीळ देतात बरं का, पण फुकटच पीळ, त्याच्या अंगात तर काय कला नाही, तार नाही. तस त्या राजस्थानमध्ये एका गावामध्ये गुंड प्रवृत्तीची व्यक्ती होती. तो मिशीला पीळ यायचा. पीळ गेल्यानंतर तो लोक त्याला घाबरायचे. आलं तरी राम 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 करणार असेल, लोक घाबरायचे. एकदा काय झालं, त्या गावामध्ये त्याला एक बलवान मिळाला. बलवान मिळाला, तो मिशीला पीळ देत होता. मिशीला पीळ दिल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी तलवार काढली, ह्यांनी तलवार काढली. तलवारीने असं मारामारी काढण्यात मला मग दोघं जवळ एका बाजूला विचार करायला लागले. होय रे म्हणजे आपण तलवारीने मारामारी केला, आपल्याला एक जण मारणार, मग कसं काय करायचं. दोघं एका बाजूला गेली. म्हणजे हे बघ, जो आपण एकमेकाला मारू पण त्यांनी जे नाही मिळणार म्हणले, जो आपल्या घरातली जी लोक आहेत बायका पोरं, जो मारील
आणि मग यायचं युद्धाला. त्यातला एक जण शहाणा होता आणि ते जो ज्याला अहंकार होता, गर्व होता, आता तो घरी गेला सपासप तलवारीने बायका पोरं समजू मारून टाक आणि आला म्हणले चल युद्धाला, युद्ध करायचं चल. तर तो म्हणला तू काय केलंस? म्हणला काय नाही, मी घरी गेलो, माझी बायकी इतकी सुंदर आहे आणि माझी इतकं आदर तथ्य करते, माझं ही जाणे इच्छा झाली नाही तिला मारायची. पोरं इतकी गुणवान आहे की माझी इतकी सेवा करतात, माझी इच्छा नाही त्यांना मारायची. आणि मग त्याच्यानंतर त्याने काय करतात, निश्चित त्याने खाली केला. सांगायचं तात्पर्य हा ताटपणा अहंकार सुद्धा माणसाला कळत येत नाही. समाजात काही माणसाचा एखादा माणूस पुढे चालला असता, सत्कर्म करीत असाल, पंढरीची वारी असेल, आळंदीची वारी असेल, कुठल्या प्रकारचं सत्य असेल, कुठं काय असेल, देवधर्माचं कार्य असेल, काही विद्वांस मंडळी काय करतात, 4-2 लोक असतात पैसेवाली ह्याच्यावरी, मग ती 4ला गोळा करतात आणि ते बरोबर हाणून पाडतात. कार्य आपण असं केलं काय मिळणार आहे माणसाला? प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं केलं तर पाप घडेल ना. भान ठेवलं पाहिजे ना, वास्तव काय आहे, मी कोण आहे, कशाला आलोय, इथं मला काय करायचंय. समाजात आपल्याला हा जन्म पुन्हा मिळणार नाही प्रेमाळांनो, एकदाच मिळतोय. किती लाख रुपये दिले म्हणजे आम्हाला सांगितलं बाबा की हे माझा प्राण दे, मला ह्या माणसाची सही घ्यायची, नाव करून घ्यायचे, किती दिला मिळणार आहे? काय माणसाला भानच राहणार आपण काय वागतोय. समजा जागेवर राहणार आहे ना, बायका पोरं गाडगी डबडी बंगला गाड्या समजा जागेवर राहणार आहे. समाजात हा विद्वेषपणा करणं योग्य नाही. मी आमच्या ऐकडलं सांगतो, इथलं सांगत नाही, कारण मी सुद्धा सत्य कर्माने जात असताना मला सुद्धा त्रास होतो आणि महाराजांनाही माहिती आहे काय चालते ते. पण आज मग जाऊ द्या, आता देवाची इच्छा आहे, आले देवाची तर मनात तिथे कोणाचे चाले ना, देवाची इच्छा म्हणून आपलं स्वसायचं, कुणाला काय करायचं तसं करून द्यायचं, आपण आपल्या पद्धतीने चालायचं. कारण आपण जर त्यांच्यासारखं वांग मार्गाने गेलो तर त्यांच्यात आपला फरक काय राहिला? काय राहिला? शहाण्या माणसात मूर्ख माणसात फरक काय लागला? त्यांनी ज्या शेणात खाणं टाकला म्हणून आपण टाकायचं का? नाही ना. कारण देव हाकण्याकरता आपल्याला हा जन्म मिळालेला आहे, लाख मोलाचं देह मिळालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हा आम्हाला ईश्वरानं आपल्या प्रारब्धानं सत्ता, संपत्ती, बळ सर्व काय दिलेले, भगवंताची कृपा आहे. आपण पेरले तेच उगवतं ना, तसं आपण पूर्वजन्मी केलेलं ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कोणी कोणामुळे वाटोळ होत नाही, कोणामुळे चांगलं होत नाही, आपल्या प्रारब्धाचा विषय तो. भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान. समाधानी राहायला शिकलं पाहिजे का कुरबुड्याच करत राहायचं आयुष्यभर? मग आला कशाला जन्माला? निघून आयुष्य जाते हातवात विचारी पाहिजे हात पुढे हित कशात आहे ते बघ ना. काय पडले तुझ्याला ह्याच्यातनं? तुला काय मिळणार आहे तुला ह्याच्यातून? चांगलं कर ना, चांगलं करून चांगलं व्हायला माणसाचं. आणि माणसं नेमकं तिथे बिबा घातल्याशिवाय राहते, चुकीच आहे. म्हणून या ठिकाणी रात्री महाराजांनी अभंग घेतला. त्या अभंगाला अनुसरून देव प्राप्ती होणं म्हणजे काय नेमकं? तर आपण परमार्थ करतोय, नामचिंतन करतोय, ईश्वराची पूजा करतोय, दान धर्म करतोय. पण दान धर्म करत असताना त्यामध्ये भेद नाही पाहिजे ना. एके ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात, भेद तुटल्यावर तुम्ही आणि एकच. भगवान आणि आपण वेगळं नाहीत ना. भेदात्मक वृष्टी ज्यावेळेस जाईल आपली, त्यावेळी देव झाले अवघे जन दोष गुण हरपले. अरे देव होण्याकरता आपल्याला साधन दिलंय, मनुष्य ध्यानी आणि सच्चिदानंद पदी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा लोकांनी दिलाय. देव होण्याचं साधन शरीर दिलेले, तैसे येण्याची शरीर शरीरा येणे तरे किंबहुना येणे धारा थिरा पडे. हे कशा करता दिलेले? की भगवत प्राप्ती व्हावी, आपल्या जन्माचं सार्थक व्हावं, माणसं वागता आली पाहिजे. तो किती लोकांना अहंकार होतोय. या अहंकाराच्या पोटी तुम्हाला सांग का, भीमाला अहंकार झाला होता. मारुतीने काय केलं? वानर माकड म्हणून आपलं पडून राहिला. मला बरं नाही म्हणले, माझी सेफ्टी बाजूला ठेव. भीमाला उचलली नाही, तिथे त्याचा अहंकार गळून पडला.
त्याला वाटलं मीच बलवान आहे. आशिरी समाजामध्ये माणसं असतात बलवान, अनेक प्रकारचे जातीची माणसं आहेत. मी आता त्याचं वर्णन करणार नाही, कारण काय अनेक प्रकारचे माणसं असतात. ते माणसं अन्य मार्गाने कर्म करून आपल्या हाताने विनाश करून घ्या, नाही का. तू महाराज सांगतात आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडाले गे, आणि आपण काय करते आपल्याच हाताने आपला हात घात करून घेते. तर प्रेमानं हे ज्ञान कुत्र्याला मांजर पशु पक्ष्याला नाही, हे ज्ञान तुम्हा आम्हाला आहे. म्हणजे काय दुःख होतंय त्याचं कारण आहे मोठेपणा, थोरपणा, गर्व, अहंकार, टाटा. रावणाला किती अहंकाराला होता. माझ्यासारखं म्हणजे बंदी मध्ये माझ्याकडे कोण कोण आहे 33 कोटी देव आहे, सटवे हे काम करायला. पुन्हा तुम्हाला सांगतो शनी महाराज तिथं कैदेत होते, आमच्या हनुमंतरायांनी त्यांना सोडवलं. म्हणून ज्याला शनीचा त्रास येते ना हनुमंताची सेवा केली ना त्याला तो खूप कमी होतो, असं शास्त्र आहे. मग त्या ठिकाणी हनुमंतरायांनी त्यांना सोडवलं. सांगायचं तात्पर्य की रावणाचा अहंकार ज्या वेळेस तो मृत्यू पावला त्यावेळी त्याचा अहंकार गेला. लाकूड चुलीत घातलं तर ती जळल्याशिवाय त्याची राख होत नाही, तसं माणसाची राख झाल्याशिवाय तो अहंकार जात नाही. नवीन नवी वेळ पडली तर पुन्हा पुढच्या जन्मामध्ये तो अहंकार घेऊन येतो. शेण जर पडलं तर शेण उचलताना काय घेऊन येतं त्याच्याबरोबर माती खडे घेऊन येतं का नाही. तसं पुन्हा जन्माला येताना केलेले कर्माचे फळ व्याजसहित चक्रवाढ भोगण्यासाठी मनुष्य जीवाला येतं. तरी माणसाला माहित नाही की आपण हे कर्म का करतोय. 10 वेळा विचार करावा ना कर्म करताना की मी हे कर्म चांगलं करतोय का वाईट करतोय, मी कशासाठी जन्माला आले याचा विचार केला पाहिजे. मी हा कोण करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, मी परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून या ठिकाणी माणसाने जरी तरी भगवान आहे, हरी तेरे हरी ते तेरे, हरी वाचून तुझं नाही, कोण कशामध्ये नाही. आमच्या नाथ महाराजांना गारवामध्ये दिसतो परमात्मा महादेव. आईसाहेबांनी रूप घेतलं आणि महादेवाने गाढवाचं रूप घेतलं. आणि त्या ठिकाणी काशीला जाणारे ब्राह्मण त्याच्यामध्ये आमचे नाथ महाराज होते. ते ब्राह्मणांना कळवून म्हणजे माझं गाडा मरत कानाने भुकलेले, कान त्याला फार लागलेली, गरबाला लोळायचं स्वांग केलं महाराजांनी महादेवानी. आणि मग त्या ठिकाणी नाथबाबांनी कावड आणलेली काशीहून. आपण कंदे मी लगा तीर्थ आणले तुला देऊ काय, अरे एखाद्याच्या मुखात घालणं यासारखं महातीर्थ आहे कुठलं, खेळ कुठला आहे. पाणी दिलेला, बुकेलेला, तहानेलेला, हे देणे ही सुद्धा परमेश्वराची सेवा आहे. स्वामी का गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीची विष्णूची महापूजा. आपण या ठिकाणी पूजा करीत असताना, सेवा करीत असताना तनमन भावाने केली पाहिजे, नाही का. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शरीरानं, आणि मानसिक म्हणजे मनानं, आणि वाचिक म्हणजे मुखानं वाचन. वाचे म्हणता म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाते बंगा. वाचेने भगवंताचं नाम घेतलं तर आपलं पाप. हरिपाठात आपण रोज बोलतो, नाही का. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गुण गणना कोण करी, नाही का. नाम संकीर्तन साधन पैसोते जळतील पापी जन्मांतरी. म्हणजे भगवंताच्या नामचिंतन. तुका म्हणे पापी जाती संतांच्या जाते. संतांच्या नामचिंतनानं, देवाच्या नामानं आपलं पाप नाहीच होत असतं. पण पाप नाहीच होऊन पुण्य जरी झालं तर आपण काय करतोय, ते पुण्य खर्च करतोय. बँकेत कष्ट करून पैसा टाकतोय, पण तो पैसा बँकेत न काढला परत आणि परत चेक वाटवाय गेला तर चेक वाटेल का, काही वाटेल का, नाही वाटणार. कारण आपण ती रक्कम काढून घेतली. तसं आपण काय करतोय, परमार्थ करतोय, नामचिंतन करतोय, भजन पूजन करतोय. पण मिळालेलं पुण्य
या ठिकाणी आपण अनेकाची दुःखी ज्याची निवतील चित्ते तोची पापी वळखावा. दुसऱ्याच्या वाईटात त्याला जर थंडगार उकळ येत असेल ना, बरं झालं बरं झालं असंच व्हायला पाहिजे अशी जी व्यक्ती म्हणते ना ती पापी असं ज्ञानोबराय सांगतात. मी नाही बोलत बरं का, ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यामध्ये सांगितलं कसं वागावं, कसं जगावं, काय खावं, काय प्यावं, काय बोलावं, अमृत वाणीने बोलावं, चांगलं वागावं. याच्यामध्ये माणसाला जो अहंकार येतोय ना, परमेश्वराने दिले त्याचा आभार माना ना. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने जोडीसी तो नारायण. नारायण जोडण्यासाठी शरीर दिलेलं आहे. आपण कशासाठी करतोय हे? नास्तिक सरची पुस्तक मिळवण्यासाठी एकमेकावर कुरघड्या करते. येथे अवघे वाया गेली दिसती सायासा तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा. अरे आपण जे व्यस्त ते समजा नास काय ना, पैसा आज उद्या राहणार नाही. कराय सत्ता आज आहे, 5 वर्षांनी तो जाणार आहे. शरीर मिळालेलं जाणार एक दिवस ना, शिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आता शरीराला काळ चपून बसलाय नाही का. उठा उठा साधू संत साधा फुलाले इथ जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. अरे कशामध्ये कुठलाय तू? काय मिळवायचंय तुला? अशा कुरघोड्या करून वांग मार्गाने जाऊन अरे एकमेकात या, आनंद लुटा, एकमेकामध्ये परमेश्वर माना, देव माना आहेत ना. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांताची कामू विषयावरी? अरे काय या विषयामध्ये पंचविषयाचा नादे लागून जीवनाचा नाश करतोय आपण. देती पतंगा लिंगन ते त्याची अचूक मरण देवी विषय चरण आत्मघाता. देवेवर पतंग उडतो आणि मरतो आणि मग दुसऱ्या पतंगाला वाटतंय त्याची उडी उकली मी मारतो. तुझं काय होणार? तेच होणार ना. एक निमाला दे कशी तरी तुझी उडी घालीची, एक मेला तरी दुसरी उडी घालतोय. एवढ्या घटना आपल्याला परमेश्वर समाजामध्ये मृत्यूच्या बाबतीत म्हणा ह्याच्या बाबतीत सर्व परमात्मा आपला दाखवते रोज चित्रपट, तरी आपलं डोळे उघडत नाहीत. मग आपण माणसं आहोत का पशु आहोत याचा आपण थोडा विचार केला पाहिजे. मी जरा हे टाकून बोलतोय की आपल्या इफ यू कॅन युअर टंग अँड युअर होल बॉडी अँड माइंड चेंज झालं पाहिजे. आपण आलं कशासाठी? येणे माझ्या मागलं त्यासाठी आलं का? आपल्यात बदल झाला पाहिजे. रोज कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, ओव्या ऐकता, त्यातून एक तरी ओवी घेऊन जावं की त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा इतिहास आहे. आपण त्यामध्ये चेंज होऊ शकतो, बदल होऊ शकतो. का उभं आयुष्य राजकारण परमार्थ याची सांगड घालता येईल का? परमार्थच आहे. परमार्थ महाधन आहे. किती मिळालं म्हणजे संघ येणार आहे, पण परमार्थ संघ येणार आहे माणसाच्या. म्हणून या ठिकाणी देव जर ओळखायचा असेल, हे देव स्वरूपाचे ओळखण्याकरता ओवी दिलेली. म्हणून थोरपणा परा सांडिजे एक उत्पत्ती आग विसरिजे जे जगा धातूचे होईल ते जवळी कमा जगाला. या या बसा बसा. नम्रता पाहिजे ना. नम्र झाला भोटा त्याने कोंडिले अनंता. थोरपणा टाका ना, बाजत ठेवा ना. कपडे तुमचे होऊ द्या खराब झाली तर, पण नम्रता घ्या, लहानपण घ्या. एखाद्या पदावर वाचवा त्या माणसाच्या उलट कुरगुड्या करून त्याच्यावर राजकारण करायला. अरे काय पडले तू? ज्या माणसाने तुला जवळ केलं, ज्या माणसाने तुला मोठे केलं, तुझ्यामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तू राक्षस पाहतो, दैत्य होतोस. कोणी सांगितलं तुला शिकवलं असलं? म्हणून या ठिकाणी थोरपणा टाकला पाहिजे. देव चरत आहे, देव कुठं नाही असं नाही. म्हणून देव जर मिळवायचा असेल तर आपल्या अंतःकरणातली मलिनता घालवा. आणि मलिनता जोपर्यंत जात नाही की थोरपणा या अहंकार नावाचं मोठं गटुळ आहे. आणि त्या अहंकार मध्ये सर्वात काम क्रोध शरीर विकार हे समजे त्या अहंकार रूपी घरामध्ये आहे. हा विचारणे अहंकार सांडी दे
मग तिथं वस्तू होईल. पाण्यावर शेवळ आले की पाणी दिसतं का, पण शेवळ बाजूला केलं की ते पाणी दिसतं. तसं आपल्या अंतःकरणातली मलिनता घाण झाली तर परमेश्वर लांब नाही, तूच परमेश्वराचं स्वरूप आहे. म्हणजे कोण जग कोणही होते काही, तुम्ही परमात्म्याला येऊन ते सुद्धा परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून त्यांची सेवा करताना परमात्मा आत्म्यानं परमात्म्याची सेवा करणं. तुम्ही आत्मा आहात, तो पण त्यांच्या हृदयात असणारा आत्माच आहे ना, फक्त पण शरीरात आहे. म्हणून त्याला दुसरा मानावा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या ठिकाणी त्या आत्म्याला दुःख न होईल. तुम्हाला करता नका एखाद्याचं भलं, पण एखाद्या त्याला दुःख होईल असं वाटणार नाही. ते दुःख तुम्ही जे देता ते परमेश्वराला देता, दुसरं कोणाला देत नाही. एखाद्याचा छळ करताना तो त्या व्यक्तीचा छळ होत नाही. प्रेमानं तुम्ही त्या देवाचा छळ करताय, त्याच्यामधल्या अंतःकरणातला आत्मा दुखावते. तो परमेश्वर तुमच्याकडून व्याज असेल वसूल करून घेणारे भान ठेवले का आपण. म्हणून सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी वेळ माझी संपलेला आहे. मी किती बोलू शकतो, कारण भगवंत रूपी आमच्याकडे सागर आहे, तो ज्ञानाचा सागर आहे, तो पुरवणार आहे, आम्हाला खात्री आहे. पण या ठिकाणी आपल्या वेळेअभावी आपल्याला पुढे कीर्तन आहे, आरती आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हणून थोरपणा परा सांगितले, एक उत्पत्ती या गुरी विसरी दे, जे जगा धाकटे धाकटे व्हायला शिका. मोठेपणा मिळवू नका. मोठे लोक तुम्हाला म्हणतील, मोठे करतीलही. समाजात आज घराघरामध्ये रामायण व्हायच्याऐवजी महाभारत चालू होत आले. कशामुळं? मी आणि माझ्यामुळं. हे समजा मी ह्यांचा संसार, अरे तू गेलो काय मागे राहणार नाही, काय कराय नाही राहणार. आत्याबाई गेली, मामाजीचं काय नडत नाही, त्याला कोणी खाया घालते. तसं या ठिकाणी चराचर समजायचा मार्ग जाण्यात आले की तो जात असतो. दुःख केलं पाहिजे, त्याच्यात कर्तव्याची जाणीव ठेवून दुःख केलं पाहिजे. पण ते किती दिवस ते विसरलं पाहिजे आणि परमात्म्याची साधना केली पाहिजे. परमात्म्याचं नाम साधन केलेलं आहे. रातच्या अभंगाला धरून भाले घाले गीत शुद्ध करून या चित्त, भगवंताचं चित्त अंतकरणमय करून चित्त करारे निर्मळ येऊन राहे गोपाळ चिते. भगवान परमात्म्याचा वास चित्त होतो. अंतकरणातील एकमेकाबद्दल बोईस मच्छर असतील पै आपलीने भेदेवीने जाण्याची माझे एकपण तया नाम मच्छरने, ते सर्व बाजूला ठेवा आणि गुन्हा गोविंदांनी सर्वांनी एकमेकांनी या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मी सांगतो की या ठिकाणी काहीतरी तुमचं जागवल्य परमात्म्याचं स्वरूप जागृत करायचं असेल तर स्वतःला जागवा. उठा जागे वारे आता, नाही का. त्या वेळ संपलेला आहे. या ठिकाणी झालेली सेवा तुम्हाला संत चरणांच्या माझ्या प्रभूच्या महादेवाच्या चरणी मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. बोलण्याच्या वागातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल, वदवी गोविंद तो ती वदे काय मी पामर जाणे वदवणारा भगवान आहे. मी तुमच्यासारखाच आहे. इथे गाडीवर आलं तर काय बोलायचं तो बोलणार आहे. त्याला इच्छा झाली त्याची, कारण चालेल केली कोणाचे सत्य, त्याचं सत्य नाही. जगाचा व्यवहार चाललाय. बोलवणारा धनी वेगळा आहे. तो परमात्मा बोलत असतो. कोणी समजायचं नाही की मी लय भारी बोलून, मी लय गायला चांगलं, मी लय कलाकार मोठा. शून्य आहात तुम्ही. त्याच्याशिवाय साळुंके मंजळवाणी बोलतात. म्हणून अहंकार टाका आणि परमात्म्याला जवळ करा. एवढीच मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्व आम्हाला बुद्धी अशीच राहू की त्यांच्या भगवंत चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. महादेव आता विश्वास